गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी मंगल स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आवरलंय, आज संडे, माझ्या हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे माझा आज. तर मस्त आरामात वगैरे उठली. आता वाजलेत किती, 11:30 झाले ते. आता मस्त फ्रेश वगैरे झाली. पहिलं तर घरातलं काम आवरून घेतलं, सगळं घरातलं काम आवरून घेतलं. आणि आज रात्री झोप कशी व्यवस्थित नाही झाली. संडे आहे पण रात्री आता थोडंसं काम होतं. शेजारच्या ताई पण थोड्या देवाला गेले, तर त्यांच्याकडे थोडीशी गेलेली. त्यांना हेल्प हवी होती माझी. तर ते निवद वगैरे करायचे होते, त्यांना इकडनं नैवेद्य करून यायचे होते देवाला. तर त्यांना हेल्प करायला गेली. नंतर मग 2-2:30 वाजले त्यांच्याकडे. तर तिकडे 2-2:30 वाजेपर्यंत तिकडे, नंतर इकडे आली. आज आमच्या साहेबांचं मॅरेथॉन होतं ऑफिसमधून. तर त्यांना मॅरेथॉनला जायचं होतं. मग त्याच्यासाठी त्यांना सकाळी उठवायचं होतं लवकर. 5 वाजता उठलेले, आंघोळ वगैरे करून गेले. पहिलं विचारलं तर बोले नाही तसंच जाणार आहे. नंतर मग स्वतः उठवल्यानंतर मग आंघोळ वगैरे करून गेले. चहा वगैरे दिला करून त्यांना. आणि आता येता येते फोन केला. मग मी नंतर ते गेल्यानंतर 6:30ला झोपली, आराम केला. कारण एकच दिवस मिळतो संडेचा, नंतर तर रोजच उठायचंच असते 6:30-7ला. तर त्याच्यासाठी म्हणून माझ्या हक्काचा दिवस आहे संडे. तर तुम्ही कसे आहात सर्व? तुमचा संडे कसा आहे? प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. प्रत्येक मैत्रिणींच्या घरी असं नसतं, सगळ्यांचं वेगळं असतं. कोणाचं बाहेर जायचं असतं, कोणाचं काय असतं, मुलं बाळं असतं. तर सगळ्याच मैत्रिणींना आराम थोडी मिळतो. तर मी तर छानपैकी आराम केला आहे, मस्त फ्रेश झाली आहे, उठली आहे. आता साहेबांना कॉल केला होता तरी येतात ते घरी. तर विचारलं नाश्ता वगैरे काय केला आहे का? बोले काय नाही, एकच सँडविच खाल्लं आहे. तो बोला अंडी बॉईल करून ठेवते. इथे टोपामध्ये अंडी ठेवले ते बॉईल करायला. 2 अंडी आहेत, माझ्यासाठी नाश्ता बनवून घेते. ब्रेड आहे घरामध्ये. तर ब्रेड, ब्राऊन ब्रेड आहे आपल्याकडे, ब्रेड बटर आणि अंडं मी आता बनवून नाश्ता करते. आणि त्यांना पण बॉईल एग आणि ब्रेड बटर करून देईल. मग त्यांचा पण नाश्ता होईल, नंतर ते आराम करतील. आणि बघू आजचं जेवण काय आहे, जेवणामध्ये काय मेनू आहे. आणि आज आम्हाला इन्व्हिटेशन आहे, बाहेर जायचं आहे. ठाण्याला जाणार आहे आम्ही. नक्की नाही आहे अजून, कारण हे आल्यानंतर कळेल मला. अजून मी विचारलं नाही, ते मला नाही पण बोलले नाही आणि हो पण नाही. तर आल्यानंतर विचारील. तसं तर डिपेंड सगळं त्यांच्यावरतीच आहे. ते आले तरच जाणार आहे. पण आता काकींनी फोन केलेला, बोले ते नाही आले. मग त्यांनी जेवणासाठी आम्हाला बोलवलं आहे. खूप दिवस बोलवत्या ते. मी आज नाही, उद्या, उद्या नाही, आज करत करत आता आज ठरले. पण बघूया आता. मग ते नाही बोलले तरी पण काकी बोलले की आपण जाऊ. बघू आता कसं ठरतंय ते तुमच्याबरोबर शेअर करू. गेले तर तिकडे जरी गेलो तरी पण मग तो ब्लॉग आम्ही तुमच्याशी शेअर करू. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुम्हाला माझं दिवसभराचं काय आहे काय नाही ते सगळं माहिती पडून जाईल. तर चला आता इथे अंडी ठेवले, ते दूध गरम करून ठेवते. म्हणजे साहेब आले की नाश्ता वगैरे करून जरा आराम करतील. मग त्यांचा मूड कसा आहे ते बघूया. येणार असेल तर त्यांना घेऊन जाऊ, नसेल येणार, मला परमिशन मिळाली तर मी जाऊ शकते काकीसोबत. नाही दिली तर मग काकीला यांना सांगणार तुम्ही जा. तर असा आजचा दिवस असेल. पहिलं तर आता नाश्ता करून घेते, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. आता बघू शकता, हे वरची आणि एक लास्टची साईज स्लाईस असते ती आता मी गरम करायला ठेवले माझ्यासाठी. हे ब्रेड मी बटर लावून गरम करायला ठेवले. इथं साहेबांसाठी द्या 4 स्लाईस ठेवल्या, ते त्यांच्यासाठी या चांगल्यावाल्या आहेत त्या. आणि माझं तरी असंच असतं की त्यांनी काही चांगलं खावं. माझा हेतू हाच असतो की त्यांच्या पोटात चांगलं जावं. हे पण वाईट नाही आहे, फक्त वरची एक स्लाईस असते आणि लास्टला एक असते ती जराशी बारीक असते. आणि हे असं, तर त्याच्यासाठी हे बोललं मी खाऊन घेते. त्यांच्यासाठी ह्या चांगल्यावाल्या ठेवलं ते. आणि इथे मस्त कधी कधी मन करतं असं ऑमलेटच खायचं असतं, पण फक्त मला हळद, मीठ, मिरची आणि कोथिंबीर टाकून, कांदा टोमॅटो नको असतो. तर अशा पद्धतीने मी माझ्यासाठी आता ऑमलेट बनवून घेणार आहे. इथे आपलं दूध गरम झालेलं आहे, इथे आपली अंडी बॉईल होत आहे ते. आणि हा माझा नाश्ता, मी नाश्ता करून मग आल्यावरती त्यांना नाश्ता करून देणार आहे. मस्त अशी अंड्याची पोळी बनवली आहे. भारी वाटते ना, असं तोंडाला पाणी सुटतं कधी कधी. असं मन करतं मला असं डाळ भात वगैरे असेल ना तर छान वाटतंय असं खायला, डाळ भातासोबत वगैरे. मस्त आता इथे ब्रेड गरम करून घेतले ते. आणि इथे आपले अंड्याची पोळी. हा आहे माझा नाश्ता. बघू आता जेवणाचं काय आहे साहेब आल्यावरती. नाश्ता तरी आता करून घेते. तुम्ही पण नाश्ता करायला कधीतरी स्वतःसाठी पण हे करत जायचं. आपण कधी नेहमी दुसऱ्याचीच काळजी करत असतो, आपली स्वतःची काळजी घेत नाही. तर आपली पण काळजी घ्यायची, दुसऱ्यांची पण काळजी घ्यायची. या मैत्रिणीला नाश्ता करायला. तर चला भेटूया नंतर. इथे साहेबांसाठी आता हे अंडे बॉईल केलेले, थोडेसे हलके मी असे शॅलो फ्राय करून घेते, कारण त्याची टेस्ट इतकी चांगली लागत नाही बॉईल अंड्याची. त्यांना असं वास येतो त्याचा, म्हणूनसाठी असं थोडंसं हलकं शॅलो फ्राय. आणि इथे ब्रेड बटर केले ते
आले ते फ्रेश व्हायला गेले, ते दूध गरम झाले मस्त. माझा नाश्ता होईपर्यंतच आले, तर आता त्यांना पण नाश्ता देऊन घेते. बघू आले का मॅरेथॉन जाऊ. यस, मेडल बिडल आणलंय. जिंकलेलं आहे का? हा, जिंकून आलेला मेडल आहे का चालल्याबद्दल? मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्याबद्दल. अच्छा, थोडं माग सर ना. अच्छा, भाग घेतला म्हणून मेडल मिळालंय. ओके. हा, मस्त. आमच्या कंपनीचं मॅरेथॉन होतं, मस्त. भाग घेतल्यामुळं मेडल बिडल असते दरवर्षीच. आणि आता घरी आले, फ्रेश झाले मस्त. गाई इकडनं येताना पाण्याची बॉटल, चिप्सचं पॅकेट आहे वाटतं, चॉकलेट आहे, एनर्जी ड्रिंक, ताक आहे. हां, छाछ. आणि हे आमच्या मॅरेथॉनच्या मुंबई, कुठलं होतं यावेळेस? टाटाचं ना, टाटाचंच आहे ना? हां. हर दिल मुंबई. हर दिल मुंबई. बनाना करा मस्त. आता एवढा नाश्ता करून घ्या. हे ब्रेड, बॉईल एग. चायला ऑफिसमधले माणसं म्हणते जाधवांची तर मजा आहे, घरी गेल्या गेल्या तुला नाश्ता मिळाला बुवा. घ्या. थँक्यू. नाश्ता दिल्याबद्दल. त्याच्यासाठी बायको पण चांगली लागते. मेन हे की बायको चांगली लागते म्हणून नवऱ्याची काळजी घेते ना. आल्या मस्त नाश्ता एन्जॉय करा. चलो या नाश्ता करायला. धंदावून आले तर काळे पडलं. ऊन लागत होतं का? एवढं नव्हतं, 9 वाजले होते. ऊन तर होतं. एवढी गर्दी, किती केळी बिळी खपली असतील, पाण्याच्या बाटल्या सगळंच. आता तर कमी केलं उलट. कोण आहे स्पॉन्सर करतो? हा, स्पॉन्सरला सांगा. पहिला आता चॉकलेट बिकलेट भेटायचे. चॉकलेट आणि ते नट्स पण असायचे. हा, ते फिजो ते चॉकलेट असायचं. चिकनचं वगैरे काहीतरी असं नाही का, गोलवालं यायचं बघा आधीच्या याला. छान असायचं ते. सगळे होते. तुमच्या मॅडम नव्हत्या ना बोलले? नाही, मॅडमनी बाहेर गेली. मॅडम बाहेर गेली. मस्त नाश्ता एन्जॉय करतो. नंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. काय हो, काय प्लॅन आहे आजचा? आराम करायचं. आधी आराम होऊ द्या, नंतर मूड फ्रेश झाला. मला माहिती त्यांचं काय नियोजन असतं ते, म्हणून मी आधी सांगत नाही. त्यांचं मूड बघून सगळं गोष्टी पुढच्या हे करायला लागतात. म्हणून मी बोलली की साहेब जे बोलतील ते आहे की नाही. ते बोलता दिलं माझ्यावर ढकलून नाही दिलं, पण घरातला मेन करता फिरताय काय आहे का नाही त्यांचं पण, तर काहीतरी बनतंय की नाही तुमचं पण. एवढा तुम्हाला मान देतो आम्ही, तुम्ही बोलता सगळेजण माझ्यावर ढकलतात. सांगायला साहेब दमून आले नाही येऊ शकत बोलले, पण तेवढी परमिशन दिली सासूनी. जावायला सांगा की तुम्ही झोपा आल्यावरती. या पण 12ला 1ला आले तरी या, पण सासूचा असा आग्रह आहे, या पण. हा, पुढं काय सांगू का? नको सांगू? सासूबाई व्हिडिओ बघतील, मला जावायला एकच गोष्ट पाहिजे माझ्याकडनं, बाकी काही नको. या सांगितलंय, आराम करा. पाहुण्यांना सांगा 1 वाजता आले तरी झोपा, 3-4 वाजेपर्यंत. 5ला निघू आपण. सासूबाईचे गँग, सासूबाईच्या गँग मध्ये सगळे जिंकून आलेत ना. मनसेचे सासूबाईकडे पार्टी मागणार आहे का? शिवसेना जिंकली ना. चालेल, ठाण्याला जाऊ शिंदे गटाकडं. पागलखान्यात. तर आता मस्त आमची तयारी झाली, आम्ही निघालोय फिरायला. तुमचं चालू द्या, आमच्याबरोबर तुम्ही कंटिन्यू आमचे व्हिडिओ करत राहा. बघू, आता उशीर झाला, आम्हाला 8 वाजले. तर आमचे काका पुड्या बिड्या देऊन येईपर्यंत टाईम होतो. आता आम्ही काकीकडं जाऊया, काकाला आणि काकीला पिकअप करूया, आणि मग तसेच आम्ही पुढे जाणार. साहेब रेडी आहे का? नाही अजून. साहेबांचं पण लेटच असते, आमच्या कधीच उरकत नाही पटापट. सांगून ठेवलं मी, एका ठिकाणी हळदी कुंकाला गेली, तुम्ही तयारी करून ठेवा, सगळं काढून ठेवली कपडे उपडे, तरी पण आवरलं नाही. काय बाई तुम्ही जरा गाई तयारी करत जा. बायकांना वेळ लागला पाहिजे, पण तुम्हाला वेळ लागतो इथं. असं का म्हणजे का बरं असं?
असंच असतंय. सगळीकडे कुठे बघतो ना तर लेडीज लोकांना टाइम. आता काय लेडीज फास्ट झालेले आहेत कळलं ना. आता लेडीज फास्ट झालेले आहेत, जेंट्स स्लो झालेले आहेत. असं आहे का? हा. आम्हाला लाज वाटते ना. बायकांना जास्त प्राधान्य मिळाले प्राधान्य म्हणून. मिळाल्यामुळे. म्हणजे बायका आता पुरुषाच्या पण पुढे जायला लागले. लेडीज फर्स्ट म्हणून तयारी पण फर्स्ट. हा, बायका जास्त पुरुषांच्या पण पुढे जायला लागल्या. ते ऐकत नाही असं यांचं म्हणणं आहे. हा, मी नाही काय सांगत आहे, कारण कसं चांगलं आहे ना. चांगली गोष्ट आहे नाही का. इथून माग पुरुष पुढे होते, बायका पुरुषांच्या मागे होते, पण आता बायका पुढे आहेत आणि पुरुष मागे. आज तू गाडी चालव, हो. मी बाजूला बसतो. नको नको, मला नाही येत आहे. आता तुम्ही शिकवताय, तुमची इच्छा आहे, पण मला नाही येत आहे. शिकू शिकू दमादमाने ते पण शिकू. कधी म्हातारपण आल्यावर हिला काय दम नाही आज बाई. का संध्याकाळी नको वाटत आहे बात. कोण कोण आहे ते पण दिसत नाही. माहिती तोंड तरी बघू द्या ना. मागची लाईट लावला जाधव दिसतात का? बघा दिसते काय नाही, तोंड बिंड कळत. जाधव आहे का कोणी काय कळत. जुन्या पिक्चरचे हिरो आहेत. तुम्ही नवीन तिकडे काळा माणूस म्हणल्यावर कसं काय असू द्या हो. आता आता दिसतंय का? मग बघा टेटसला म्हणा आम्ही चालू आम्ही स्टेटसला नाही, आमचं युट्यूबला जाईल ना. मग तुम्ही कुठे बघताय? पण आपल्या माणसांच्या नाही ब्लॉग बघणार, दुसऱ्याचं बरोबर बघता. बाईंचा नंबर आहे माझ्या बाई. सोनेचे पप्पा, सोन्याचे पप्पा. जाधव जाधव. हा, एक नातं भाऊकीचं म्हणायचं, एक नातं सासऱ्याचं म्हणायचं नाही का. सोनं कुठे आहे तुमच्याकडे? सोन्याचे पप्पा म्हणतात ते. कुठे ठेवलंय सोनं तुमचं? काढा ना जरा बाहेर, एवढं भाव चाललाय तर काढा की बाहेर. आईला सांगा ते पोरीला बनवायला गेलो गेले आमचे 3,74,000. एवढं किती बनवलं? 2.5 तोळ्याचं. बापरे. मिक्स इथंच आलं होतं, इथंच घेतलं होतं. सगळं चांगलं चांगलं होतं. मोठी पॅकेट होती गेल्या वेळेस. संपले हे काय सगळे. तर इथे मैत्रिणींना आम्ही गेलेलो माझ्या भाचीच्या घरी. हे तिचे मिस्टर आहेत, हे त्यांचे मिस्टरांचे तिचे भाऊ म्हणजे तिचे दीर, आणि ही तिची दोन्ही मुलं आहे, शुभम आणि दीपेश. तर ही त्यांच्या भावाची मुलगी आहे, त्या दादांची. तर हे तिघं बहीण भाऊ आहेत अशी. आणि ही माझी भाची आहे मनीषा, ही माझ्या काकी आहे. आणि आम्ही त्यांच्या घरी गेलेलो ठाण्याला. तेव्हा पहिलं घर तिच्या बाजूलाच आहे. ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि भाची लागते ही, आणि ते त्यांच्या जाऊबाई आहे मनीषाची. मुलगी आहे लहान. खूप ऍक्टिव्ह होती, खूप मस्त वाटलं हिला की आम्ही आलेलो. खूप थंड वगैरे बघ, बहिणीला भेटायला किती फटाफट झाले. आम्ही तिच्या इकडनं गेल्यानंतर ही माझ्या भाऊजाईची आई आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलेलो, इथं मस्त गळा भेटला, छान वाटलं त्यांना. आम्ही आल्यानंतर भेटून खूप मस्त वाटलं. आणि इथे हे आमचे काय सोनेश बाप्पा तर आम्ही सोबत गेलेलो तिकडे, कारण तरी ते सगळेजण घरी गेल्यानंतर तू सांग ना आता. तुम्हाला बघितलं म्हणून मला करमायला लागलं, एवढं नव्हतं करमत. आणि हा असा वहिनीच्या घराच्या बाहेरचा परिसर. एवढा मोठा पॅसेज आहे, आजकाल कुठे मिळतं फ्लॅटमध्ये असं. खूप छान होतं तिथे, एवढा मोठा परिसर वगैरे सगळं काही. आणि इथे मामी किचनमध्ये जेवण करत होत्या. जेवण ऑलरेडी बनवून झालं होतं, पण असं काही लागलं स्नॅक्स वगैरे तर ते बनवत होत्या. इथे आमची जेवणाची तयारी चालू होती. मामींना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, तरी पण आम्ही जबरदस्तीने मामींना दाखवायचा प्रयत्न करत होतो. मामी म्हणा नको नको, मला लई लाज वाटते, कारण सगळेच जण कॅमेऱ्याला कम्फर्टेबल नसतात आहे, त्याच्यासाठी नको वाटत होतं त्यांना. तरी आम्ही जबरदस्ती करून मामींना व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि नंतरून मग इथे हे त्यांचं किचन वगैरे खूप छान ठेवलं मामींनी घर. चांगलं आहे, छोटे चौकोनी कुटुंब होतं यांचं. आता त्यांची एक मुलगी आमच्या घरी आली आहे, तर त्याच्यासाठी ते असं मामी बोलायचे, आहो नका नका मला, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप छान घर आहे त्यांचं आणि मस्त वाटलं आम्हाला पण त्यांच्याकडे जाऊन. तुम्हाला कसं वाटलं आमचं ब्लॉग बघून, आमचा व्हिडिओ बघून नक्की सांगत जा कमेंट करून. आणि मग रात्रीचं जेवणाची तयारी आता इथे बघू शकता तुम्ही. सगळं काय मामींनी इथं जेवणाचा गाड घातलेला एवढा सगळा. खूप छान जेवण बनवलं होतं. नॉनव्हेज बनवलेलं त्यांनी, सुकं चिकन आणि ग्रेव्हीचं चिकन बनवलेलं. कारण आज सगळे नॉनव्हेज खाणार होते, त्याच्यासाठी मामींनी सगळं बनवलं. कारण प्रत्येक जेव्हा बनवतो ना नॉनव्हेज खात नाही म्हणून आधी, तर त्याच्यासाठी व्हेज करावं लागतं. आज तसं नव्हतं, आज सगळं व्हेज जेवणाचंच हे होतं. खूप उशीर झालेला आम्हाला, 12 वाजलेले जेवायला.
12 वाजता आम्ही जेवण वगैरे करून मग नंतरून खूप उशीर होतो गप्पा टप्पा, कारण कसं कोणाच्या लहानपणीच्या गोष्टी, कोणाचं इकडचं तिकडचं काही ना काही चालू असतं. त्याच्यासाठी रात्री 12-12:30ला मस्त जेवण केलं आम्ही, कारण एवढा साऱ्या गप्पा मारल्या, एवढी सारी माणसं होती सगळी, तर खूप छान वाटलं. हो बोला या जेवण करायला तुम्ही पण, तुम्ही बोलवा ना. युट्यूब फॅमिली जेवायला या. पोचला येतील ते आता, थांबा जेवण शिजवा, येत्या तोपर्यंत. जी साहेब. इथे मैत्रिणी खूप रात्र झाली होती, 1:30 वाजलेला. इथे काटा रोडला गाडी आम्ही पार्क केली, नंतर बाईक घेऊन आम्ही आमच्या घरी निघालो आणि खूप छान वाटलं माणसांच्यात गेल्यानंतर. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.